हाय गाईज, वेलकम टू द कन्नडा क्लास. तुम्ही सगळं CET कन्नडा पेपर देणार आहे ना. तुम्हाला सोपं होते म्हणून थोडं टिप्स द्यायला आले मी. तुमचे कन्नडा पेपर्स थोडं मॉडेल पेपर्स माझ्याकडे कलेक्शन केलेलं आहे. ते मॉडेल पेपर्स बघून तुम्हाला सोपा टिप्स देते. ते फॉलो केले तर तुमचं पेपर सोपं होईल, सरळ होईल, सुलभ होईल. कन्नडा म्हणजे सरळच असते. तुम्ही महाराष्ट्रात आहे म्हणून तुम्हाला अवघड वाटत असेल तर सोपं करायला मी थोडं टिप्स सांगते. तुमचे पेपर 50 मार्क्सचे असते ना, आणि 1 तासाचे पेपर असते. त्याच्यात 10 प्रश्न असते तुम्हाला. ते 10 प्रश्नामध्ये पहिला प्रश्न मी घेतलेला आहे आता. ते काय असते, 8 शब्द दिलेले असते तुम्हाला. कन्नडामध्ये दिले तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून लिहा म्हणून ते. आणि दुसरा प्रश्न असते ते पण तेच 8 शब्द दिलेले असतात. इंग्लिशमध्ये देऊन कन्नडामध्ये, नाहीतर कन्नडामध्ये देऊन इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायला. फर्स्ट आणि सेकंड हाच असते नमुना, पेपरचे नमुना हाच असते. आणि थर्डमध्ये तुम्हाला अजून एक असते, ते एकवचन बहुवचन असेल, नाहीतर विरुद्ध पद असेल. सोपं प्रकारचे एक हे असते, पद असते. ते पद पण तुम्ही सोपं पद्धतीने लिहू शकते. ते कसं म्हणजे, आता पहिलं मी सांगितले 8 शब्द दिलेले असतात इंग्लिशमध्ये. ते कन्नडमध्ये लिहायला सांगतात. उदाहरण सांगायचे म्हणजे वाहन कन्नडामध्ये दिलेले असतात. ते वाहन म्हणजे कन्नडामध्ये दिलेलं वाहन शब्द तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायला विचारतात. ते काय लिहिता तुम्ही, कसं लिहिता. वाहन तुम्हाला कन्नडामध्ये अर्थ समजले तर इंग्लिशमध्ये लिहायला सोपं होईल. वाहन म्हणून कन्नडामध्ये वेहिकलला म्हणतो. तुम्ही वाहनाला वेहिकल म्हणून लिहायचे. वेहिकल स्पेलिंग तुम्हाला सोपं आहे, येते. 12वीच्या मुला म्हटलं तुम्हाला काय अवघड होत नाही. आणि उदाहरण सांगते मी सगळं एक एक शब्द. कमला हे एक फुलाचं नाव आहे. कमला म्हणजे फुलाचं नाव. त्याला इंग्लिशमध्ये काय सांगतो, लोटस. 2 शब्द झाले. आणि तिसरा नयना, ते पण कन्नड आहे, इंग्लिशमध्ये लिहायला सांगतात. नयना म्हणजे आई. ते पण स्पेलिंग सोपं आहे, इंग्लिशमध्ये लिहायला 3 मार्क्स येऊन गेले. आता चौथा लेखनी, कन्नडामध्ये दिलेला आहे, इंग्लिशमध्ये विचारतात ट्रान्सलेशन करायला. पेन, सोपं आहे. लेखनी म्हणजे पेन. आणि 5वा काडू. काडू म्हणजे अरण्य, नाहीतर जंगल. कोणी पण कुठलाही शब्द लिहू शकते. काडूला जंगल नाहीतर फॉरेस्ट कुठलेही लिहू शकते. हालू, कन्नडा शब्द हालू. हालू म्हणजे इंग्लिशमध्ये मिल्क. ते स्पेलिंग पण सोपं आहे, इंग्लिशमध्ये लिहू शकते. कन्नडी, कन्नडामध्ये दिलेला आहे, इंग्लिशमध्ये त्याला मिरर. आणि आहार म्हणजे इंग्लिशमध्ये फूड. आम्ही खायला घेतो ना, ते आहार म्हणून कन्नडमध्ये म्हणतो, इंग्लिशमध्ये फूड म्हणतो. असा 8 दिलेलं असतं शब्द तुम्हाला. आता मी सांगितलेला 8 शब्द तुम्ही 5 लिहिले तर 5ला 5 पूर्ण मार्क्स मिळून जाते. आणि सेकंड काय असते, त्याने अजून थोडं शब्द ह्याच्यातच सांगते तुम्हाला. ते सेकंड प्रश्न जायच्या आधी मग थोडं जास्त शब्द दिले ना तुम्हाला लक्षात येईल का. म्हणजे नक्की हाच येते म्हणून सांगता येत नाही ना. ऑप्शन पण असते तुम्हाला. 8 दिले तर 5 प्रश्नाला मात्र तुम्ही उत्तर देऊ शकते. तुम्ही जास्त अभ्यास केले तर 5 शब्द लिहायला काही अवघड होत नाही. म्हणून अजून थोडा शब्द तुम्हाला सांगून ठेवते. ते 5 म्हणजे नंबर 5. 5 दिले तर 5 म्हणून लिहायचे. युद्ध, त्याला वार. आट, गेम किंवा प्ले. विवरा म्हणजे एक्सप्लेन, डिस्क्रिप्शन.
वॉट एवर यू कॅन राईट. सहाय्य, फेवर ऑर हेल्प. हेंडती, वाईफ. आणि वीर म्हणजे ब्रेव. आणि वयस्सू त्याला एज. एवढा शब्द मी सांगितलं. आता एवढंच एक 5 शब्द लिहायला तुम्हाला काही अवघड होत नाही. हे व्हिडिओ पॉज करा, परत परत श्रवण करा. श्रवण, मनन, अभ्यास हे तिन्ही आले ना तुम्हाला सोपं होते. परत परत ते अभ्यास करायचा, श्रवण करा म्हणजे ऐकायचं, अभ्यास करायचं, ते लिहून काढायचं. लिहायचे फार महत्त्वाचं. लिहायचीमध्ये पण काहीतरी चुका झाले ना तेव्हा तुम्हाला अवघड होते. हे एक प्रश्नाचे उत्तर झाले. आता सेकंडमध्ये इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, ते कन्नडमध्ये लिहायला सांगतात तुम्हाला.